तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझे मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी 9 वाजता दुकान उघडले बघा, ईश्वरसुद्धा आला. आज जरा उशीरच केला येण्यासाठी त्याने. तर दुकान उघडल्यानंतर थोडं झाडू वगैरे मारून साफसफाई करून दुकान एकदम क्लीन केलं. त्याच्यानंतर हे 2 कस्टमर आले होते, त्यांना नवीन मोबाईल घ्यायचा होता, तर त्यांना पोकोचा C85 दिला. त्यानंतर सेकंड हँड मोबाईलचा आपल्याकडं नवीन स्टॉक आला होता, तर त्याच्यातले काही मोबाईल डिस्चार्ज होते, तर ते ईश्वर चेक करत होता. तर त्याच्यातले 3 मोबाईल डिस्चार्ज होते, तर ते मोबाईल ईश्वरने चार्जिंगला लावले. जर तुम्हाला पण सेकंड हँड आयफोन एकदम कमी प्राईजमध्ये आणि एकदम बेस्ट कंडिशनमध्ये पाहिजे नसेल, तर बायोमध्ये माझा नंबर आहे, माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा मला DM करा. त्यानंतर हा ओप्पोचा मोबाईल आपल्याकडे रिपेअरिंगसाठी आला होता. ह्याचा डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता, त्याला डिस्प्ले टाकून दिला. तर मी डिस्प्ले चेक करत होतो, तर डिस्प्ले एकदम प्रॉपर वर्क करत होता. तर डिस्प्ले रेडी झाला होता, तर मी कस्टमरला कॉल करून सांगितलं की सर तुमचा मोबाईल झालेला आहे, की तुम्ही पिकअप करायला या. त्याच्यानंतर हा एक iPhone 11 आपल्याकडे रिपेअरिंगसाठी आला होता. ह्याला बॅटरीचा प्रॉब्लेम होता. कस्टमरचा प्रॉब्लेम हा होता की मोबाईल सारखा रिस्टार्ट करतो आणि फेक पर्सेंटेज दाखवते. स्विच ऑफ करून स्विच ऑन केला तर 70 दाखवतो, कधी 0 दाखवतो, कधी 20% दाखवतो. तर कस्टमरचा हा प्रॉब्लेम होता. तर चला याची बॅटरी रिप्लेस करूया. त्याची बॅटरी रिप्लेस झालेली आहे. आता ऑन करून बघूया. मोबाईल ऑन झालेला आहे. तर आता मोबाईल फिटिंग करूया. तर चला चेक करूया कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे का नाही. एकदम प्रॉपर वर्क करत आहे, तर कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.